तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का, की आपण स्वामी समर्थांना निवडतो की स्वामी समर्थ आपल्याला निवडतात? विचार करा. कधीतरी अचानक त्यांच्या नावाचा ध्वनी कानावर पडतो. कुठलाही पूर्वसंबंध नसताना त्यांची कथा, मंत्र किंवा अनुभव आपल्यासमोर येतो. हा केवळ योगायोग असतो का, की एखादी अदृश्य कृपा आपल्याला हळूहळू त्या दिशेने नेत असते? स्वामी आपल्या आयुष्यात गडबडीत गाजावाजात येत नाहीत. ते येतात शांतपणे, संकेत देत, अनुभव देत, मन तयार करत. आजच्या या संदेशात आपण जाणून घेणार आहोत स्वामी कशा पद्धतीने स्वतः आपल्या आयुष्यात प्रवेश करतात आणि श्रद्धेचा दिवा मनात कसा पेटतो. नमस्कार स्वामी भक्त हो, तुमचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आज एक खूप सूक्ष्म आणि गूढ असा विषय आहे. आपल्याला कधीकधी स्वामी समर्थांचे नावसुद्धा माहीत नसतं. आपण आपल्या आयुष्यात व्यस्त असतो, आपल्या समस्या, आनंद, धावपळ यात गुंतलेले, पण अचानक कुठून तरी स्वामीचं नाव कानावर पडतं. कधी एखादा मित्र अनुभव सांगतो, कधी सोशल मीडियावर एखादा मंत्र ऐकू येतो, कधी एखाद्या मंदिरासमोरून जाताना नजर थबकते आणि मनात एक वेगळी शांतता दाटून येते. तो क्षण साधा नसतो, तो स्वामींचा संकेत असतो. आपण म्हणतो मी स्वामींकडे वळलो, पण खरं तर स्वामी आपल्याकडे वळलेले असतात. आपल्या इच्छेने नाही, आपल्या नियोजनाने नाही, तर त्यांच्या इच्छेने. कारण स्वामी हे फक्त देव नाहीत, ते एक जागृत शक्ती आहेत. त्यांना ठाऊक असतं कोणत्या जीवाला केव्हा आधाराची गरज आहे, कोण थकलेला आहे आणि कोण अंतर्मनातून हाक मारतोय. आणि मग ते हळूच आपल्या आयुष्यात प्रवेश करतात. सुरुवातीला फक्त नाव ऐकू येतं, मग उत्सुकता निर्माण होते, मग एखादा अनुभव येतो आणि अगदी छोटासा, पण तो अनुभव इतका खोल असतो की मन म्हणतं हो, काहीतरी आहे. आणि तिथून श्रद्धेचा प्रवास सुरू होतो. आपण स्वामींना शोधत नाही, स्वामीच आपल्याला निवडतात. जसं गुरु शिष्याला निवडतो तसं, जसं आई आपल्या लेकरांकडे धाव घेते, अगदी तसं स्वामी आपल्या आयुष्यात येतात तेव्हा मोठा गाजावाजा होत नाही, पण आतून एक बदल सुरू होतो. भीती कमी होते, विश्वास वाढतो आणि एक अदृश्य आधार जाणवायला लागतो. कधी आपण संकटात असतो आणि अचानक मार्ग निघतो, कधी मन फार अस्वस्थ असतं आणि अचानक शांतता मिळते, कधी प्रश्न असतात आणि उत्तरं आपोआप समोर येतात. हे योगायोग नसतात, ही स्वामींची उपस्थिती असते. म्हणून लक्षात ठेवा, स्वामी आपल्या इच्छेने येत नाहीत, ते येतात ते त्यांच्या कृपेने. आपण फक्त पात्र होतो आणि ते स्वतः प्रकट होतात. जर आज तुमच्या आयुष्यात स्वामींचं नाव आलं असेल, जर तुम्हाला एखादा अनुभव आला असेल, तर समजा तुम्हाला त्यांनीच निवडलं आहे. म्हणून आज जर तुम्हाला स्वामी समर्थांचे नाव कधीही अचानक ऐकू आले असेल, जर एखाद्या कठीण क्षणी त्यांची आठवण झाली असेल, जर कोणताही स्पष्ट कारण नसताना मन त्यांच्या चरणी झुकलं असेल, तर तो तुमचा निर्णय नव्हता, तो त्यांचा संकेत होता. आपण अनेकदा स्वतःला एकटे समजतो. आपण म्हणतो माझ्याकडे कोणी नाही, पण सत्य काय आहे माहिती आहे का? आपण स्वामींपर्यंत पोचण्याआधीच स्वामी आपल्या आयुष्यात पोचलेले असतात. ते आधी परिस्थिती बदलत नाहीत, ते आधी आपलं मन बदलतात. ते आधी चमत्कार दाखवत नाहीत, ते आधी विश्वास जागवतात. आणि ज्या दिवशी आपल्याला जाणवतं की हो, स्वामी माझ्यासोबत आहेत, त्या दिवशी आपण कधीच एकटे पडत नाही. स्वामी समर्थांना शोधण्याची गरज नसते, ते हरवलेले नसतात. हरवलेलो असतो आपण, आणि तेच आपल्याला परत स्वतःकडे आणतात. जर आज त्यांच्या नावाने तुम्ही थोडेसे भावनिक झालेले असाल, जर डोळ्यात पाणी दाटलं असेल, तर समजा ही भावना तुमची नाही, ही त्यांची हाक आहे. कारण स्वामींची कृपा आवाज करत नाही, ती हृदयात उतरते. आणि शेवटी एक सत्य, स्वामी आपल्याला तेव्हाच भेटतात जेव्हा त्यांना वाटतं आता हा जीव माझा आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.